नमस्कार शेतकरी मित्र हो, जय जवान जय किसान। मी अशोक रामदास काळे, नेवासा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष। गेल्या 1-2 महिन्यामध्ये जो नेवासा तालुका सोनई या गावी रहिवासी असलेले अनिल हेमराज भळगट यांचा गट नंबर 583/2 ह्या गटासंदर्भात जे काही घडामोडी झालेल्या आहे मित्र हो, आपला हा नेवासा तालुका ज्ञानेश्वर माऊली आणि शनिदेवाच्या पुण्यपदस्पर्शन पावन झालेला नेवासा तालुका असताना आपल्या तालुक्यामध्ये हे जे काही धुमाकूळ चालू आहे, शेती बळकावणे, शेतीविषयी दादागिरी करणे, हे निश्चितच निंदनीय आहे। शेतकरी मित्र हो, हे भळगट परिवार आज खूप मोठ्या दहशतीखाली, दडपणाखाली आज त्यांचा परिवार आम्ही बघतोय, ते आम्हाला आलेत, भेटलेत। शेतकरी संघटनेचा मी एक तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांना न्याय देणं हे आमचं एक कर्तव्य समजून आम्ही आज अहिल्यानगर जिल्हा सुपरिटेंडेंट पोलीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती अपूर्ण प्रकार सांगितलेला आहे आणि त्यांनी या शेती संदर्भाच्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन पूर्ण आश्वासन देऊन त्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आश्वासित केलेलं आहे। शेतकरी मित्र हो, तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आहेत। गोरगरिबावर दहशत करणं, शेती बळकावणं, कुठंतरी पैशाच्या जोरावर दहशत माजवणं, निश्चितच ही खूप मोठी दयनीय अवस्था या तालुक्याची झालेली आहे। मित्र हो, शेतकरी संघटना अहोरात्र या शेतकऱ्याच्या पाठीशी, भाव असेल, शेतीमालासंदर्भात असेल, वीज असेल, इतरही काही घडामोडी शेतकरी जीवनासंदर्भात असतील, त्यासाठी अहोरात्र आम्ही या नेवासा तालुक्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा संघर्ष चालू ठेवला आहे। शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी अनिल हेमराज भळगट यांना निश्चितच आमचा पाठिंबा आणि त्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। जय हिंद। विजय शंकर गायकवाड, नेवासा तालुका, वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष। आमच्या सोनई गावामध्ये जे आमचे भळगट कुटुंबीय, त्या कुटुंबावरती गेले 1-2 वर्षापासून जो सातत्याने अन्याय होतो त्यांच्या शेतीच्या संदर्भात, त्या संदर्भात आम्ही आज SP ऑफिसला आलो, त्यांना निवेदन दिलं आणि सविस्तर काय प्रकार चाललेला आहे, त्यांच्यावर का असा अन्याय होतो ते आम्ही सांगण्यासाठी साहेबांना या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेटलो आणि आम्हाला तुम्ही योग्य तो न्याय द्या। एक वंचिताच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक सामाजिक संघटना, सामाजिक पक्ष या नात्याने ते शेठजी आमच्या पत्र आम्हाला कळवलं का असा प्रकार चाललेला आहे, तुम्हाला जी आम्हाला मदत करता येईल ती करा। म्हणून आम्ही वंचितासाठी लढणारी संघटना आहे, वंचितासाठी लढणारा हा पक्ष आहे आणि माननीय प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही उभ्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये काम करतो। तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी येऊन साहेबांनी आम्हाला तत्पर आमच्या शंकेचं समाधान केलं का तुम्हाला योग्य तो न्याय भेटला जाईल आणि जे काही धनदानगी व्यक्ती आहेत त्यांनी शेठजींवरतीचे दादागिरी करणं किंवा त्यांनी प्रेशराईज करणं आणि त्यांच्या शेतीवरती कब्जा करणं, कब्जा मारणं, पोलबिल लावणं, असा जो त्यांनी घाणेरडा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे, तर तो हा वेळी थांबला पाहिजे आणि भळगट कुटुंबियाला योग्य तो न्याय भेटला पाहिजे। अशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभी आहे। राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। मी असं काही सांगू राहिलो तर माझ्या शेतीवर जो अन्याय केला आहे यांनी दादागिरी करून पोल राहून CCTV कॅमेरे बसून आणि सोनीचे स्थानिक पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलीस कोणी अधिकारी आहे त्यांना हाताशी धरून मी नसताना माझ्या जमिनीवर कब्जा केला। कब्जा भास्कर, सोन्याबापू पालवे, विष्णू मनोहर पालवे, आणखीन त्यांचे अन्य इतर साथीदार आणि अशोक कोंगे, धनराज भळगट आणि गोविंद कोंगे ह्या सर्व लोकांनी आम्हाला हाणमार करी आणि आम्हाला दरवेळेस त्रास देऊन सगळ्याला सांगून पण यांनी दरवेळेस सांगून पण पोलीस ऐकलं नाही। सोनीच्या साहेबांनी सांगूनसुद्धा यांनी अन्याय केला आणि आमच्या विरोधात येऊन पोलीस व्हॅन तिथं आणून यांनी सगळा कब्जा केलेला आहे, आमच्यावर अन्याय केला। आम्ही दहशतीखाली आहे, आम्हाला फार म्हणजे खूप भीती वाटते, हे काय करतील त्याचा आम्हाला काही भरोसा नाही। यांनी आम्हाला मागं मारहाण केलेली आहे, त्याची पण प्रूफ आमच्याकडे आहे आणि यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं मी सर्वांना विनंती करतो। नेवासा न्यायालयामध्ये 2 वर्षापासून प्रकरण चालू आहे। आम्ही संपूर्ण वकील साहेब नेवासा न्यायालय इथून सुद्धा त्यांना सांगितलं होतं की बा तुम्ही न्यायालयीन परवानगी आणा, आमचं भांडण चालू आहे, तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही
सोनेच्या पण अधिकाऱ्यांचं ऐकलं नाही, काही अन्य अधिकाऱ्यांना हाताशी धरून यांनी कब्जा घेतलेला आहे माझ्या जमिनीचा आणि आम्हाला म्हणजे खूप दहशत निर्माण केलेली आहे. आम्ही तिथं हजर नसताना यांनी परस्पर पोळ रवले, CCTV रवले, पत्रे आणून टाकले, नांगरले. आम्ही अगोदर नांगरून वाटा मारून ठेवला होता आणि माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे. माझ्या जे क्षेत्र माझ्या ताब्यात आहे 40 वर्षापासून, यांनी 40 वर्षापासूनच्या क्षेत्र माझा हे केलं, अन्याय केलं, म्हणजे त्यांनी दडपण्याचा विषय केला आहे. मग आमच्या चुलत्यांनी त्यांचं क्षेत्र अलग आहे, त्यांची ऊसाची नोंद आहे कारखान्यावर बी, सगळीकडे त्यांची नोंद आहे आणि माझ्या पण मालाची सगळी माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. तरीसुद्धा यांनी तू आम्हाला शिकू नका अशी दमदाटी केली नाही, तो जीव मारून पिकं नेले सांगा ना. माझे 2 पिकं चोरून नेले यांनी, 2 लाखाची कपात चोरून नेली. परत गहू केला, त्यांनी मोरे साहेबांना सांगितलं यांनी आमचा गहू चोरून नेला. मोरे साहेब म्हणले तुमच्याकडे काय पुरावा आहे, हे पुरावा नाही म्हणल्यावर मग मोरे साहेबांनी यांना जा म्हणे तुम्ही पुरावा घेऊन या कोर्टातून. तरीसुद्धा यांनी अन्याय करून माझ्या गावावर टायमाला मला तकलीफ दिली आणि कपाशी पण माझी यांनी दिवसा ढवळ्यात नेली. मी रात्रंदिवस कष्ट करतो, सगळ्या माझ्या परिसरातील सगळ्या लोकांना माहिती आहे का बा अनिल भोबळगटनी काय करतो आणि कोणतं क्षेत्र करतो हे बी माहिती आहे. जो आमच्या चुलत्याचं क्षेत्र आहे त्यांनी जे खरेदी घेतलेली आहे, आमच्या चुलत्याच्याकडून खरेदी घेतलेली आहे, याच्यामध्ये माझा काही संबंध नाही. यांनी तरीसुद्धा आम्हाला दिशाभूल करून आमचं भूमी अभिलेखमध्ये अर्ज दाखल केला आहे, ही मोजणी आम्हाला मान्य नाही. तरीसुद्धा यांनी बजम तू आम्हाला ज्ञान नको शिकू, आम्हाला माहिती आहे तू इथं जर आला तू मर्डर करून टाकू अशी त्यांनी धमकी दिली आहे. आणि रोज त्यांची लेडीज सगळ्या घरातले इसम येऊन आम्हाला हाणमार करतात, तिथं येऊन देत नाही आमच्या वावरामध्ये. तू कसं खेळतो म्हणे पाहतो आणि मग तुला दाखवतो म्हणे आम्ही काय. कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशी आमची सगळ्या भरगट परिवारातर्फे विनंती. मी आणि अनिल भरगट आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार इथं नगरला DSP ऑफिसला आलो आहे. आमच्यावर जो अन्याय झाला आहे, आम्ही अल्पसंख्याक आहे आणि आमच्यावर हा जो अन्याय होतो आहे तर तो होऊ नये याचं काहीतरी दखल घेऊन काळजीपूर्वक न्याय द्यावा आणि आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली आहे ह्याचं ताबडतोब ॲक्शन घेऊन मान्य कोर्टाचा अवमान केला आहे यांनी आणि कोर्टाचा आदेश नसताना सुद्धा यांनी जमीन ताब्यात घ्यायची याला कोणी अधिकार दिला आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन पोलीस गाडी नेऊन तिथं अधिकार त्यांनी कसं काय तिथं पोलीस गाडी गेली, कोणाची परवानगी गेली आणि का गेली. मला मी काही हजर असताना किंवा माझं कोणी घरातला सदस्य नसताना यांनी कब्जा कसं काय केला आणि यांच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे. तरी कृपया सर्व अधिकारी साहेबांनी आणि सर्व लोकांनी याची दक्षता घेऊन आम्हाला सहकार्य करावं. आम्ही अल्पसंख्याक माणसं आहे, आम्ही शांत बुद्धीने चालणारे आहे, अहिंसा न करणारे माणसं आहे. हिंसा करणाऱ्या माणसाला काही करता येतं पण आम्ही अहिंसावादी माणसं आहे. तर आम्हाला सगळ्या लोकांनी किंवा जे अधिकारी आहेत त्यांनी पूर्ण सपोर्ट करावं. खोटं असलं तर न्यायालयाला सांगावं आणि जो न्यायालय उद्या निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे.